नमस्कार. आपण आता करमाळा तालुक्यामध्ये वांगी या गावात आलेलो आहोत. आपले माय लाईफस्टाईलचे डिस्ट्रीब्युटर आहे सचिन रोकडे सर. त्यांनी त्यांच्या तुरीसाठी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले होते आणि त्यांना खूप असं अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. तर तो रिझल्ट जरा त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू. आता त्याच तुरीमध्ये ते उभे आहेत. तुरी अक्षरशः डोक्याच्या वरती गेलेल्या आहेत. 3-3.5 महिन्याची तुरी आहे. तुमचं नाव सांगा सर. सचिन पुरुषोत्तम रोकडे, वांगी नंबर 3, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरोबर. आता हे जी तुरी आहे ही किती महिन्याची तुरी आहे? 3.25 महिने झाले. 3.25 महिने. याच्या आधी तुम्ही कधी तुरीचं पीक केलं होतं? नाही, पहिल्यांदाच केलं. बरं, इतरांच्या तुरीमध्ये आणि तुमच्या तुरीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? फरक असा जाणवतो, स्प्रे घेतल्यानंतर ओलिप, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे याचा स्प्रे घेतल्यानंतर तुरीला फुटवा जास्त झाला. 7 फुटाचं अंतर आहे. 7 फुटाचा पट्टा आता कुठंच दिसत नाही, पूर्ण पट्टा झाकळलेला आहे. हे सगळे आपले माय लाईफस्टाईलचे प्रोडक्ट वापरले. ग्रो मॅजिक, MI वीर आळीसाठी वापरलं, ओलिप आणि MI स्प्रे याची फवारणी घेतली आणि प्राऊड ड्रिपने सोडलं. थोडंसं फिरवून आतमधून खालचा बुंदा पण बरंच मोठा झालाय ना. तुरीचा बुंदा सुद्धा अक्षरशः बांबू इतका झालाय मोठा. हा जो काही तुरीसाठी तुम्हाला रिझल्ट आलाय, तर तुम्हाला जसा रिझल्ट आलाय तसं प्रत्येकाला याची गरजच आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सजेशन द्याल या प्रोडक्टच्या बाबत? इतर शेतकऱ्यांनी रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिक खतं वापरून निश्चितच चांगला फरक जाणवतोय. पण ते वापरल्याशिवाय कळणार नाही. लोकांना भरमसाठ खत वापरायची सवय लागलेली, त्यामुळं ऑर्गॅनिक खताकडे माणसं अजूनही मनाव इतकी वळत नाही आहेत. तर त्यांनी हा माझा व्हिडिओ बघून निदान थोडं सुरुवातीला वापरून त्यांच्याही शेतात प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. तुम्हाला आतापर्यंत खर्च किती झाला? हा एक 4,500 पर्यंत खर्च झाला. त्याच्यामध्ये माझं हे तुरीचं पीक आता पूर्ण निघेल. अजून एक फवारणी बाकी आहे. आता इथं रासायनिक केला असता तर तो याच्या चौपट खर्च झाला असता. हो, इथं फक्त 4,500चा खर्च करून अगदी पण रासायनिकपेक्षा दुपटीने उत्पन्न चांगल्या पद्धतीने आलेले. बाकीच्या शेतकऱ्यांसाठी ती सूचना आहे की वापरून बघा, वापरल्यावर कळेलच. थँक्यू सर.